महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माणिकराव कोकाटे त्यांच्या शिक्षेला स्थगितीची केलेली मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आलेला आहे. त्यांची आमदारकी पात्र निश्चितपणाने जाणार. एक तर मंत्रीपद तर माणिकराव कोकाटेंचं गेलेलं होतच, आता आमदारकी देखील कधी जाईल. माणिकराव कोकाटे प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर काही वेळापूर्वीच हायकोर्टानं निकाल दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या शिक्षेला स्थगितीची केलेली मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली, परंतु त्यांना त्यांची अटक टळेल अशा पद्धतीनं त्यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आलेला आहे. एक वेगळा निकाल म्हणजे आपल्या सर्वांना एकतर स्थगिती मिळेल किंवा फेटाळलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा ही उच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल सर्वसामान्य माणसाची होती. परंतु उच्च न्यायालयानं एका बाजूनं माणिकराव कोकाटे यांची अटक टाळलेली आहे किंवा त्यांची जेलवारी तुर्तास तरी टळलेली आहे, परंतु त्यांची आमदारकी पात्र निश्चितपणाने जाणार असं हा उच्च न्यायालयाचा निकाल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, जी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दृष्टीनं माणिकराव कोकाटे प्रकरण हे खूपच एक आव्हान आणि त्रासाचं ठरतंय असंच एकूणाच्या या उच्च न्यायालयाच्या निकालावरून दिसतंय. आता या निकालाचा तपशीलवार अर्थ कसा काढायचा याविषयी तपशीलवार त्या निकालातील वेगवेगळे मुद्दे की जसं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना 1995 साली माणिकराव कोकाटे यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय होते वगैरे याविषयीचा तपशील उच्च न्यायालयापुढे सादर केला आणि दुर्बल घटकासाठी असलेली सदनिका माणिकराव कोकाटेंनी कशा पद्धतीनं घेतली याविषयीचं सविस्तर विवेचन उच्च न्यायालयापुढं करण्यात आलं. उच्च न्यायालयानं दिलेला निकाल यामुळं एक तर मंत्रीपद तर माणिकराव कोकाटेंचं गेलेलं होतच, आता आमदारकी देखील कधी जाईल किंवा विधिमंडळ कशा पद्धतीनं या प्रकरणाला कार्यवाहीचं स्वरूप देणार याकडं आता आपलं लक्ष लागलेलं आहे. परंतु माणिकराव कोकाटे प्रकरणाच्या निमित्तानं एक मुद्दा नव्यानं पुढे येणार आहे. तो मला असं वाटतं की 90च्या दशकापासून आतापर्यंत मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार असो अथवा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील असो की ज्या सदनिका असतील, भूखंड असतील, ते वितरित करताना दुर्बल घटक या मुद्द्यावर कशा पद्धतीनं त्याचा वापर केला गेला. अनेक ठिकाणी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा फायदा घेतला गेलाय का, आणि घेतला गेला असेल तर आता या पुढच्या काळात माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरण निमित्तानं अनेक प्रकरणं महाराष्ट्रापुढं आली तर आश्चर्य वाटायला नको. आपण पाहिलेलं आहे की भूखंडाचं श्रीखंड असो, अगदी 70च्या दशकापासून भूखंडाचं श्रीखंड असो किंवा आदर्श घोटाळा असो, प्रत्येक प्रकरणात हे राज्यकर्त्यांना आपली पदं सोडावी लागलेली आहे. आणि या पुढच्या काळात ज्या ज्या राजकारण्यांनी गैरमार्गानं अशा सदनिका लाटलेल्या असतील, ज्या ज्या राजकारण्यांनी असे भूखंड लाटलेले असतील, त्यांच्या पुढे एक खूप मोठं आव्हान या प्रकरणाच्या निमित्तानं उभं राहणार आहे.
महाराष्ट्र आता पुढं कशा पद्धतीनं राजकारणातच नव्हे तर या प्रशासनाच्या वाटचालीत आणि भूखंड असेल, सदनिका असतील किंवा शासकीय योजना असतील त्या बाबतीत पुढे कशी वाटचाल करणार हे आपल्याला दिसून येईल. नमस्कार.